जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. पण मला वाटतं 9वा श्लोक सुरू केला होता. हम्म, बरोबर आहे. साईडचे विंडो मिनिमाइज कराल का? ते ब्लॅक ब्लॅक दिसतं आम्हाला. हा. ओके. ठीक आहे. आता जय गुरु सर. जय गुरु. आता आपण हा 9वा श्लोक करणार होतो, बरोबर. प्रजानां हो. आठवा ना सर. विनयाधा. 8वा झाला होता आपला. आठवा पूर्ण झाला का? हो, तो झाला होता. हम्म, हा, जुगोप. बरं म्हटलं बरोबर होतं आहे. ना आपण. हो 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 हो. प्रजानां विनयाधानाद् रक्षणाद् भरणादपि सपिता पितरस्तासां केवलं जन्म हेतवः. तर याचा अन्वय असा आहे, विनयाधानात रक्षणात भरणात अपि सहा प्रजानां पिता आसीत. आसीत हा शब्द अध्यार होते. आसीत म्हणजे होता, म्हणजे तो प्रजेचा पिता होता. हा. तर कसा? तर विनयाधानात. विनयाधानात म्हणजे काय? तर विनय आधान, ही या शब्दाची फोड आहे. विनयती म्हणजे नेणे. विनय म्हणजे विशेषत्वाने नेणे. आणि आधान म्हणजे स्थापन करणे, म्हणजे शिक्षण, किंवा ज्ञान. ज्ञान देण्याचं जे ज्ञानकार्य किंवा विद्यादानाचं जे कार्य असतं, त्याला म्हणतात विनयाधानात. कारण का, जसं आपण म्हणतो विद्या विनयेन शोभते. तर म्हणजे विद्यालिक मनुष्य नम्र होतो, सटशील होतो, बरोबर. तर प्रजाना विनयाधानात म्हणजे प्रजेमध्ये नम्रता, सुशीलता किंवा शिक्षण हे तो अं, म्हणजे म्हणजे याच्या करत असे. नंतर त्यांचं रक्षण आणि त्यांचं भरण. भरण म्हणजे पालन पोषण. हं. तर हे तिन्ही गोष्टी त्या तो करत असे. काय? त्यांचं शिक्षण, शिक्षण किंवा वळण लावणं, चारित्र्य किंवा संस्कार या पद्धतीने विनयाधानात. नंतर रक्षणात त्यांचं रक्षण, आणि तिसरं त्यांचं भरण. भरण म्हणजे उदरभरण किंवा पालन पोषण. हम्म. तर सपिता पित हा सपिता म्हणजे तो त्यांचा जणू पिताच होता. आणि तासाम पितरहा केवलम जन्म येत, म्हणजे प्रजेचे जे लौकिक जे आई वडील असायचे, तर ते फक्त जन्म हेतवा, म्हणजे त्यांचं काम फक्त जन्माला घालणं एवढंच होतं. पुढची सगळी जबाबदारी हा राजा दिलीप उचलायचा. कारण का, की पित्याची ही 4 कर्तव्य आहेत पुत्रा मुलांप्रती. कुठली? एक, जन्म देणं तर आहेच, हा, पण त्याच्यानंतर चालू आहे त्यांना, 10 मिनिटं. हा, नंतर त्यांचं विनयाधानात म्हणजे त्यांच्यावर संस्कार करणं, वळण लावणं वगैरे, एक. नंतर दुसरं, त्यांचं रक्षण करणं, जसं पिता मुलांचं आपल्या अपत्यांचं रक्षण करतो. आणि पालन पोषण, भरण म्हणजे पालन पोषण करतो, बरोबर. तर
या सगळ्या गोष्टी हा दिलीप राजा प्रजेचं सगळं ती जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. आणि त्यामुळे त्यांचा जो त्यांचे जे लौकिक पिता जे होते, लौकिक वडील, ते फक्त जन्महेतवा जन्मासाठीच होते. असं समजलं? हो सर. समजलं का? हो हो. हा. तर असं. आता पुढचं, दुदोह गाम स यज्ञाय सस्याय. सॉरी सर, त्यांचे म्हणजे त्या लोकांचे ना, राजाचं नाही प्र, ना, दिलीप नाही. प्रजेचं. त्याचे वडील हे नाममात्र होते म्हणजे. बरोबर. ओके. जन्मापुरते होते, जन्म हा. देण्यापुरते. आणि बाकी सगळे त्यांची जी पित्याची जी नेहमीची कर्तव्य असतात, इतर कर्तव्य, ती सगळी दिलीपच पार पाडायचा. असं. तर मग त्या ट्रान्सलेशन मध्ये ना त्यावर टिंब द्या ना, किंवा मी ना ते चुकून त्याचे लिहिलंय, मला तेव्हा कन्फ्युजन होतं कोणाचे म्हणून. तर ते म्हणजे त्याचे नैसर्गिक वडीलच्या ऐवजी त्यांचे म्हणजे त्या प्रजेचे ना. हा, ओके, थँक्स. हम्म, ठीक आहे. तासा म्हणजे तिचे म्हणजे स्त्रीलिंगी आहे ना सर, प्रजा. बरोबर. तिचे. तासा म्हणजे प्रथम आपलं काय एकवचनीच आहे ना, अ, त्यामुळे तिचे. बरोबर. नाही, तासाम बहुवचन झालं ना प्रजेचं. बहुवचन आहे सर. मला मला नाही, साच तासाम. हा बरोबर. हा, तासू तासाम. बरोबर. षष्ठी हा. बहुवचन. म्हणजे ते प्रजा स्त्रीलिंगी आहे हम्म, म्हणून तिचं कंसात जरी लिहिलं बरोबर. तरी तेच प्रजेचे. हा बस. हा हा, नैसर्गिक वडील जन्म समजायला खूप देण्यापूर्वी. हम्म, बरोबर. ठीक आहे. हम्म. आता पुढचं, दुदोहगाम सयज्ञाय दुदोहगाम सयज्ञाय सस्याय मघवा दिवम संपद विनिमयेनोभौ दधतुर्भुवनद्वयम्. आता दुदोह म्हणजे काय? दोहन करणे. हा, हा भूतकाळ आहे. हा दुहतीचा भूतकाळ आहे. हा दुदोह. हम्म. तर दोहन करणे म्हणजे जे गाईचं आपण दोहन करतो म्हणजे काय? गाईपासून आपण दूध काढतो. बरोबर. म्हणजे एखाद्या गोष्टींचं म्हणजे एखाद्याचं पालन पोषण करून त्याच्यापासनं दोहन करून म्हणजे आपल्याला जे हवं ते मिळवणं, त्याला दोहन म्हणतात. म्हणजे गाईला कसं शेतकरी किंवा जे गाई पाळणारे असतात, गोपाल, गवळी, तो काय करतो? गाईचं पालन पोषणही करतो आणि त्याचबरोबर तिच्यापासून दूध पण घेतो. हा, नुसतंच तिला लुटत नाही, असं नाही का? असं तर त्याला दोहन म्हणतात. तर दुदोह गाम सयज्ञाय. आता गऊ हा जो शब्द आहे ना, आपण शिकलोय गेल्या वेळेस. गऊ म्हणजे गाय. हा एक आपल्याला माहिती असलेला शब्द गाय. पण गऊ या शब्दाचे तसे अजून अर्थ आहेत. त्यापैकी एक अर्थ आहे पृथ्वी. त्यापैकी एक अर्थ आहे पृथ्वी. अजून एक अर्थ आहे गऊचा इंद्रिय. हम्म. तर आता दुदोह गाम सयद. आता गाम, हा म्हणजे ही द्वितीया झाली गाम, गौची. गाम. हा, गाव हा गाम तसं. हा, तर गाम म्हणजे गाय, त्या पृथ्वीचं एकवचन. द्वितीय एकवचन. तर पृथ्वीचं तो यज्ञासाठी दोहन करीत असे किंवा करे. हा. आणि कोण? सहा म्हणजे कोण? दिलीप राजा. पृथ्वीचं तो यज्ञासाठी दोहन करे म्हणजे काय? की पृथ्वीचं नांगरण म्हणजे नांगरणी, पेरणी, नंतर सगळं धान्य काढणं म्हणजे वगैरे करून धान्य काढणं, तर यालाच म्हटलं जातं दोहन. जसं गाईचं एखाद्या गवळी, तिला सगळं चारा, ढेप, सरकी, पेंड वगैरे देऊन तिच्यापासून दूध घेतो आणि तिचं पोषण पण करत असतो आणि तिच्यापासून उत्पादन पण घेत असतो, त्याला म्हणतात दोहन. तर तसंच दिलीप राजा सुद्धा त्या पृथ्वीचं आपल्या प्रजेकरवी दोहन करत असे, म्हणजे तिच्यापासनं
धान्य वगैरे उत्पादन करत असे. धान्य उत्पादन कशा करता? त्या धान्याचं उत्पादन यज्ञासाठी. हम्म. कारण काय, की आपल्या सनातन संस्कृतीनुसार यज्ञ संस्था ही मोठी होती, की कुठली गोष्ट ही आपल्या उपभोगासाठी न घेता तिचा काही भाग जो आहे तो देवतांना किंवा परमेश्वराला अर्पण करणं, हा हे यज्ञ संस्थेचा मूळ गाभा आहे, नाही का? यज्ञ म्हणजे काय? यज, यज धातूपासून अं, यज्ञ हा शब्द तयार झालाय. यजन करणे म्हणजे काय? आहुती देणे, म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणे, त्याला म्हणतो आपण यज्ञ. तर जसे पंच ब्र- 5 ब्रह्मयज्ञ सांगितलेले आहेत, की ब्रह्मयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ, आचार्य यज्ञ वगैरे. हं. तर ब्रह्मयज्ञ म्हणजे देवांसाठी काहीतरी त्याग करणे. हम्म आचार्य यज्ञ म्हणजे किंवा ऋषी यज्ञ म्हणजे जे आपण शिकलो, आपल्याला ज्यांनी ज्यांनी शिकवलं, तर त्यांनी जे शिकवलं आहे त्याचं आपण अध्ययन आणि अध्यापन करणं, हम्म, म्हणजे ऋषी यज्ञ. म्हणजे मला जे माझ्या पूर्वजांकडून मिळालं, गुरूंकडून आणि पूर्वजांकडून, ते मी त्याचा अभ्यास करायचा आणि ते दुसऱ्याला पास ऑन करायचं. तो झाला ऋषी यज्ञ, ऋषी किंवा आचार्य यज्ञ. हा. नंतर अतिथी यज्ञ. अतिथी यज्ञ म्हणजे जे वाटसरू किंवा असे जे असतात तर त्यांना काहीतरी देणं. नंतर भू भूतयज्ञ म्हणजे बाकी जे, म्हणजे पाखरं, पिल्लं वगैरे वगैरे हे सगळे असतात, म्हणजे कावळे बिवळे गाई वगैरे या सगळ्यांना. तर त्याचा असं पंच महायज्ञ आपल्याला रोजचे सांगितलेले असतात आपल्या यज्ञ, आणि शिवाय विशेष यज्ञ वेगळे. तर त्याच्यामध्ये आहुती देणं वगैरे असतं. तर इथं म्हणजे दिलीप राजा हा पृथ्वीपासून धान्योत्पादन यज्ञासाठी करत असे. आणि यज्ञाचा एक भाग असा असतो की आपण जी आहुती यज्ञामध्ये देतो, तर ती आहुती असं मान्यता आहे की ती देवतांना पोचते, इंद्र वगैरे या सगळ्या देवतांना. आणि त्या इंद्रदेवता वगैरे त्या सगळ्या मग या ज्या इंद्रदेवता, जलदेवता, वायुदेवता वगैरे, तर त्या सगळ्या मग आपल्याला म्हणजे सगळं देतात. म्हणजे योग्य वायू किंवा जल वगैरे असं सगळं देतात, की जेणेकरून म्हणजे असं मनुष्य आणि देव या लोकांचं यांचं हे परस्पर नातं आहे, की मनुष्य यज्ञ करतो, यज्ञाने देवता संतुष्ट होतात, त्या देवता आपल्याला प्रसन्न होऊन सगळं आपल्याला म्हणजे नैसर्गिक जे हे आहे, त्याला म्हणतात सप्लाय, तर तो सगळ्या वस्तू देतात. हं. म्हणजे कपड्यांसाठी, धान्यासाठी वगैरे वगैरे त्या सगळ्या मदत करतात. मग परत आपण तेच आपण परत त्याचा यज्ञ करतो, परत ते आपण देवतांना देतो. हे जे सगळं यज्ञ चक्र याला म्हणतात. तर इथं पहिला पार्ट आहे की दिलीप राजा यज्ञासाठी पृथ्वीचं दोहन करत असे. दुसरं, सस्याय मघवा दिवा. मघवा. हं. तर मघवा म्हणजे कोण? तर इंद्र. मघवा हे इंद्राचं नाव आहे. तर इंद्र राजा जो आहे, तर तो सस्या म्हणजे सगळ्या वनस्पतींसाठी, सस्य श्यामलाम आपण म्हणतो ना, म्हणजे सगळे हिरवीगार, पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी किंवा हिरव्या वनस्पतींसाठी कोण? तर मघवा म्हणजे इंद्र. दिवम म्हणजे देवहू, म्हणजे स्वर्गलोक किंवा आकाश. तर आकाशाचं दोहन, हा, याचा अन्वय असा होईल की सहा म्हणजे दिलीप हा यज्ञाय गाम दुदोह. नंतर मघवा सस्याय दिवम दुदोह. हा. तर मघवा सस्याय दिवम दुदोह म्हणजे इंद्र, तसंच इंद्र हा वनस्पतींसाठी दिवम म्हणजे आकाशाचं दोहन करत असे. आकाशाचं दोहन म्हणजे काय? तो जलधारांचा वर्षाव करत असे. मग संपत विनिमयेन उभव. संपत म्हणजे ही जी संपत्ती आहे, या संपत विनिमयेनं,
संपत्तीच्या विनिमयाने विनिमयेनं उभव, हे दोघेही, उभव म्हणजे दोघे, द्विवचन, दधतुर भुवनद्वयम, तर भुवनद्वयम दधतु. हम्म. विनिमयेनं म्हणजे उभव विनिमयेनं भुवनद्वयम संपत दधतु. आता लक्षात म्हणजे हे दोघेही लोक, हे दोघेही जण, दिलीप राजा आणि इंद्र राजा, हे भुवनद्वयम. आता भुवनद्वयम म्हणजे काय, तर भू- पृथ्वीलोक आणि आकाशलोक. म्हणजे जसं आपण त्रैलोक्य म्हणजे काय म्हणतो, की स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. तर इथे स्वर्गलोक पाताळाचा आणि संबंध. पृथ्वीलोक. हा, तर इथे दोन म्हणजे हं. ते त्रिभुवन झाले, तर इथं आपण दोन भुवनांची गोष्ट करतोय, की पृथ्वीपती म्हणजे दिलीप राजा आणि स्वर्गपती म्हणजे इंद्र राजा. तर हे दोघंही हा दोन भुवनांचं, त्या दोन्ही भुवनांना संपत्ती हा देत असत. म्हणजे संपत्तीचा विनिमय करून विनिमयाने देत असत. बघा किती सुंदर कल्पना, की पृथ्वीपती दिलीप राजा पृथ्वीचं दोहन करून जे उत्पन्न येईल त्याला धान्योत्पादन होत असे, त्यातून तो यज्ञ करत असे. यज्ञामध्ये देवतांना हविर्भाग देत असे. त्या हविर्भागांनी देवता संतुष्ट होऊन देवतांचा जो राजा आहे इंद्र राजा, तो आकाशाचं दोहन करून यथेच्छ असं वर्षा म्हणजे जलधारा किंवा पाऊस पाडत असे. की अशा रीतीने उभऊ म्हणजे दोघही हा विनिमयनं म्हणजे विनिमय म्हणजे देवाणघेवाणीने हा स संपत भुवनद्वयम ददतू, दोन्ही भुवनांना किंवा दोन्ही लोकांना दोघही देत असत. हं? समजला? हो सर, खूप छान सांगितलं. हो सर. हा, तर त्याने यज्ञासाठी किंवा यज्ञांच्या आहुतींसाठी पृथ्वीचं दोहन केले आणि इंद्राने तृणधान्यांसाठी आकाशाचे दोहन केले म्हणजे वर्षा. अशा रीतीने म्हणजे दिलीप व इंद्र दोघांनी दोन्ही लोकांचे पालन केले किंवा अं, संपत म्हणजे संपत्तीचं आदान प्रदान केले असं. सवेलावप्रवलयाम परीखी कृतसागराम अनन्य शासनाम उर्वीम अनुस्वार पाहिजे होतं तिथं, शशास एक पुरीम इव. हा, आता स म्हणजे सहा. हा, अं, वेला म्हणजे अं, मर्यादा दिले हा म्हणजे वेला म्हणजे पुस्तकामध्ये. मर्यादा किंवा समुद्राचा जो काठ असतो ना, किनारा, त्याला वेला म्हणतात. हम्म. अच्छा, ही इथे मर्यादा दिले. हा म्हणजे हम्म. तेच ना, शेवट त्याचा मर्यादा म्हणजे लिमिटेशन तिथे संपलं त्याचं आहे ना. बरोबर. हा, समुद्र जिथे आणि संपला ते हा, आणि त्या वेलापासूनच वाळू हा शब्द काय. तयार झालेला आहे. कारण समुद्र हा. किनाऱ्याला वाळू म्हणजे त्या वेलापाशी, तटापाशी वाळू असते ना, म्हणून वाळू हा शब्द तयार झाला आहे असा. ओके. वालुका किंवा वाळू. तर वप्रवलयाम, तर त्याचं कसं राज्य होतं, तर वप्र म्हणजे काय, खंदक. हं. पूर्वीच्या काळी जसं आपल्याला माहिती आहे, की किल्ल्यांच्या भोवती किंवा नगरांच्या भोवती राजे महाराजे खंदक उभारत असत, असेच एकदम हो, चौडे, की जेणेकरून घोडे, हत्ती, सैन्य म्हणजे परकीय ते ओलांडून येऊ आक्रमणापासून नये. येऊ हो. नये म्हणून असा एकदम हम्म. 25-30 फूट वाईड असा खंदक उभारत असत, की जो ओलांडणं घोडे, हत्ती किंवा शक्य नसेल. सैनिकांना शक्य नसेल. तर बरोबर. आता आता याचं खंदक कसा होता, तर वेला समुद्र तट हाच त्याचा जणू वप्रवलय म्हणजे खंदकाचं वलय होतं. आणि कसं, तर परीखी कृतसागराम, खी म्हणजे खाई, खाई ज्याला म्हणतो ना आपण, खाई म्हणजे परत हम्म. खंदकच. हा, तर हम्म. परी हम्म. म्हणजे सभोवतालचं. परीख, परीघ हा शब्द माहिती आहे ना आपल्याला, गणितात आलेला आहे परीघ. हो हो हो. तर वर्तुळाचा परीघ हा शब्द परीखी या शब्दापासून आलाय. ख म्हणजे खाई म्हणजे मर्यादा. तर मग सागराला जो मर्यादा करतो किंवा सागराचा जो खंदक असतो त्याला म्हणतात परीखी किंवा परीखी. तर अनन्य शासनाम उर्वीम, आता अनन्य
अनन्य म्हणजे काय? अनन्य. अनन्य म्हणजे काय? तर अन्य म्हणजे दुसरा कोणी. दुसरा कोणी शासन करणारा. हम्म अन अन म्हणजे नाही, अन म्हणजे नकारार्थी. हा, नम तत्पुरुष समास म्हणजे अन म्हणजे जसं आपण अनन्य भक्ती, देवतेची, इष्टदेवतेची असं म्हटलं जातं की अनन्य भक्ती करावी. अनन्य भक्ती म्हणजे काय? तर जी आपली इष्टदेवता असेल तर तिला पूर्ण समर्पित व्हावं. मग म्हणजे तशा सगळ्या देवता जरी सारख्या असल्या तरी आपल्या धर्मशास्त्रात असं म्हटलेलं आहे की आपापली जी इष्टदेवता असेल तिची पूर्ण म्हणजे 100% तिचीच. म्हणजे जर माझी इष्टदेवता जर रामचंद्र असतील तर मी रामचंद्रालाच पूर्ण समर्पित करावं. साधकावस्थेत ना, सिद्धावस्थेत नाही. हम्म. कारण का? की जर मी काही वेळ रामाची केली, काही वेळ कृष्णाची केली, काही वेळची केली तर त्यांनी कन्फ्युजन होऊ शकतं. किंवा म्हणून अनन्य अनन्य भक्ती किंवा अनन्य साधारण भक्ती. अनन्य भाव म्हणतो ना आपण, अनन्य अनन्य भावाने भाव. भक्ती. अनन्य भाव म्हणजे हा. दुसऱ्या कशाचाही विचार न करता, अन्य कुठलाही विचार न करता, तर तसं अनन्य, त्याला शब्द आहे अनन्य. म्हणजे अन्य कशाचाही नाही. तर अनन्य शासनाम म्हणजे आता उर्वी म्हणजे काय? उर्वी म्हणजे पृथ्वी. तर द्वितीय आहे उर्वी म्हणजे नदीम. हा, तर तसं उर्वीम इकारांत स्त्रीलिंगी तसं म्हणजे पृथ्वीचं अनन्य शासनाम म्हणजे शशास म्हणजे अनन्य म्हणजे इतर कोणी त्याला प्रतिस्पर्धीच नव्हता. त्याला अगदी एकछत्री अंमल म्हणतो ना, बाकी कोणाचाच अंमल नाही असं शशास. शशास म्हणजे शासन केलं. हम्म. हे परत भूतकाळ आहे तो. हा, कसं? तर एकपुरीम इव. एकपुरी म्हणजे पूर्ण पृथ्वी समुद्राने वेढलेली. म्हणजे एवढा मोठा तो पूर्ण जो पृथ्वीचा जो भाग आहे की जो पूर्ण समुद्राने वेढलेला आहे. तर हा जणू त्यांनी एखाद्या एकपुरी म्हणजे एका नगराचं जसं एखादा नगरपती नगरपाल रक्षण करतो किंवा शासन करतो, तसं त्यांनी पूर्ण पृथ्वीचं खंदकानी सागर रूपी खंदकानी वेढलेल्या पृथ्वीचं त्यांनी एका नगरासारखं त्यांनी शासन केलं. एकछत्री शासन केलं असा याचा अर्थ आहे. समजलं? सर एक प्रश्न होता. हम्म हा आता दिलीप राजा म्हणजे आपण ते हे बघतोय ना, रामाचे पूर्वज वगैरे, बरोबर ना? हो. हा, मग त्या आपण असं म्हणजे राम अयोध्यापती वगैरे असं हे जे आहे आणि याच्यात जे वर्णन आहे की सागर आणि हेन तेन वगैरे, तर ते जरा अ, हे होतं का? म्हणजे त्यावेळेला सगळी ही हे त्याच्याच अंडर होती असं टाईप ऑफ वर्णन आहे का हे? आता आता कसं आहे की हा दिलीप राजा जो आहे तर हा हम्म. कोण? तर विव वैवस्वत मनूचा पुत्र. बरोबर. हम्म. आपण बघितलंय हा पहिल्या हम्म. श्लोकामध्ये नाही का? आणि बरोबर. वैवस्वत मनू म्हणजे ज्यांनी असं म्हटलं जातं की मनूपासूनच ही आपली हे सुरू झालं. हम्म. म्हणजे राज्य किंवा राज्यकारभार म्हणजे सुरू झाला. हम्म. मनू, हा, तर मनू हा पहिला राजा. बरोबर. आणि त्याचा पुत्र हा दिलीप. तर त्यामुळे हे साहजिक आहे की सगळी राज्य जसं नंतर राज्य जी झाली ती नंतर पुढे झाली. हम्म. म्हणजे जसं हम्म. रामायण कालात आपण बघतो की मग अयोध्येचा राजा दशरथ होता, मिथिलेचा हम्म. राजा जनक होता. बरोबर. नंतर खाली म्हणजे लंकेचा पती रावण होता रावण. वगैरे वगैरे. हम्म. हा, पण ही त्याच्या बऱ्याच मध्ये आधीची गोष्ट आहे. किष्किंधामध्ये हे होतं ना. हम्म. हा, हे बऱ्याच आधीची गोष्ट आहे. हम्म. एक 15 मिनिट में करता. हा, तर हे म्हणजे अं, ही जी घटना किंवा हे जे वर्णन आहे तर हा हम्म. मनू मनूचा पुत्र दिलीप म्हणजे मूळ पहिला जो राजा त्याचा त्याचा पुत्रच आहे हा. त्यामुळे हे साहजिक आहे की तेव्हा एकच राजा असणार पूर्ण पृथ्वीमध्ये असं नाही का? हम्म. असं हम्म. असं हे संपूर्ण पृथ्वीचा त्याच्याकडे
एकछत्री अंमल होता असं आहे. हम्म. हम्म. आता इथे पृथ्वी म्हणून काय अपेक्षित ठेवायचं? संपूर्ण पृथ्वी का फक्त भारत देश मला असं वाटतं की का तेव्हा भारत जेवढा खंड? प्रदेश त्यांना माहिती होता ना तेवढाच ते आपण नाही, म्हणजे कसं आहे ना त्यांनी की त्यांच्या अ, साहित्यात कन्सिडर केलं. इथं इथं आपण असं म्हणता येईल की जे बऱ्याचदा ना जम्बूद्वीप ज्याला आपण म्हणतो ना, जम्बूद्वीप म्हणजे हा भारतवर्ष किंवा भारतखंड पूर्ण जो अखंड भारत आहे ना, की जो अ, खालच्या तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. हम्म. म्हणजे आणि वरती पूर्ण हिमालय, म्हणजे जसं असं म्हटलं जातं की अखंड भारत जो आहे तर तिथं पूर्वेकडे बलुचिस्तान, हं, नंतर वरती बलुचिस्तान आणि गांधार, हं, वर नंतर वरती अगदी तिबेट किंवा तिबेटच्याही वरती, आणि उजवीकडे कामरूप किंवा ब्रह्मदेश, हं, इथपर्यंत असा जो अखंड भारत, म्हणजे त्याला जम्बूद्वीप असं तो म्हटलं जातं. सावरकरांना अपेक्षित होता असा तो त्याचं त्यांनी चित्रण. बरोबर, बरोबर. तर बहुतेक आपल्या वर्णनांमध्ये म्हणजे धार्मिक किंवा ग्रंथांमध्ये यालाच पृथ्वीपती जे म्हटलं जातं ना, तर हा जम्बूद्वीप किंवा असं या अर्थाने पृथ्वीपती म्हटलं जातं. ते तुमचं म्हणणं बरोबर आहे की सगळे खंड की आपल्या एकाच त्या दिलीपाकडे असतील का, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका वगैरे, तर नाही. असं. तर त्याच्या दृष्टीने हीच पृथ्वी, समुद्राने वेढलेली पूर्ण अशी पृथ्वी. पुढचा श्लोक. तस्य तस्य दाक्षिण्यरूढेन नाम्ना मगधवंशजा पत्नी सुदक्षिणे सुदक्षिण्येत्यासीद अध्वरस्येव दक्षिणा. तर आता त्याचा अन्वय असा होईल की तस्य म्हणजे त्याची, हा, दाक्षिण्य रूढेन. तर दाक्षिण्य रूढेन म्हणजे काय? तर दाक्षिण्य म्हणजे काय सांगा, कोण सांगेल? दाक्षिण्य हा शब्द आपण मराठीत वापरतो. स्त्री दाक्षिण्य म्हणून वापरतो आपण. हा, पण बरोबर आहे, त्याचा अर्थ काय? इथे तर चातुर्य दिलंय दाक्षिण्य म्हणजे ची वृत्ती, वृत्ती. उदारता. हम्म. संकोच, किंवा दाक्षिण्य म्हणजे संकोच. नाही, देण्याची वृत्ती किंवा उदारपणा. देण्याची. हा, तर काय माहितीये का झुकते माप की म्हणतात. झुकते हा, माप देणे. काय ते? झुकते माप देणे. झुकते माप देणे. नाही नाही, तर नाही, ऐका, तर ते दाक्षिण्य, ऐका ऐका, तर दाक्षिण्य म्हणजे म्हणजे देण्याची वृत्ती, त्याला म्हटलं जातं दाक्षिण्य. ओके. देण्याची वृत्ती. हा, तर दाक्षिण्य रूढम हा समास आहे. दाक्षिण्य रूढेनं, दाक्षिण्य रूढम म्हणजे काय? ते दाक्षिण्येनं रूढम. पण दाक्षिण्य म्हणजे काय? तर देण्याच्या वृत्तीने रूढ. रूढ असणे म्हणजे काय? स्थित. हा, रवा का? हा, तर म्यूट करा. हा, हा. तर त्याची, हा, म्हणजे औदार्यनिष्ठ असं म्हणता येईल आपल्याला. हा, औदार्यनिष्ठेने असलेली किंवा औदार्यनिष्ठ अशी मगध वंशजा. हम्म. आता मगध वंशाची, हा, सुदक्षिणा नामना, सुदक्षिणा नामना, सुदक्षिणा इति नामना पत्नी आसीत्. तस्य मगधवंशजा दाक्षिण्यरूढेन हा, सुदक्षिणा नामना पत्नी आसीत् असं पाहिजे करायचं. जरा हा अन्वय जरा चुकलेला आहे इथं. हा, तस्य मगधवंशजा दाक्षिण्यरूढेन सुदक्षिणा नामना, सुदक्षिणा इति नामना पत्नी आसीत्, हे वाक्य झालं. आणि ती कशी होती? तर अध्वरस्य एव दक्षिणा. आता अध्वरस्य म्हणजे काय? हा, आणि हे अध्वरस्य आणि दक्षिणा हे शब्द काय झाले? तर अध्वर, आता हा परत त्या धार्मिक याच्या संबंधाने शब्द आहे की तर म्हणजे
अध्व म्हणजे मार्ग, आणि अध्वर म्हणजे काय, तर यज्ञ. समजलं? तर म्हणजे नुसतं अध्वर म्हणजे यज्ञ, पण हा यज्ञ त्याला अध्वर का म्हणतात, तर अध्वर म्हणजे जो योग्य मार्ग, जो परम मार्ग आहे, सगळ्यात चांगला मार्ग तो कुठला आहे, यज्ञ मार्ग. म्हणजे सनातन धर्मामध्ये यज्ञ संस्था ही सगळ्यात उच्च कोटीची, आणि यज्ञ म्हणजे काय, तर त्यागवृत्ती. बरोबर? त्यामुळे यज्ञ अध्वर म्हणजे सगळ्यात जो श्रेष्ठ मार्गाने चालणारा, किंवा जो श्रेष्ठ मार्ग तो यज्ञाचा मार्ग, म्हणून अध्वर म्हणजे यज्ञ. हम्म. आणि तो श्रेष्ठ का, कारण जसं गीतेत म्हटलेलं आहे की त्याग, त्यागाला सगळ्यात जास्त गीतेमध्ये पण महत्व दिलेलं आहे. त्यागात शांती निरंतरम, नाही का? 12व्या अध्यायात म्हटलेलं आहे ना, त्यागात शांती निरंतरम. तर त्या यज्ञ म्हणजेच यज धातू म्हणजेच त्याग. तर त्यागाचा श्रेष्ठ मार्ग तो म्हणजे साक्षात मूर्तिमंत यज्ञ. आता असं आपल्या धर्मशास्त्रात म्हटलं जातं की यज्ञ हा पुरुष जर कल्पिला आपण, तर त्याच्या पत्नीचं नाव आहे दक्षिणा. आणि यज्ञ केल्यानंतर त्याची म्हणजे पत्नी जी आहे दक्षिणा, तिला सुद्धा संतुष्ट केल्याशिवाय ती यज्ञाची आपूर्ती होत नाही, असं मानलं जातं. हो. हा, आपण त्या ह्याच्यात बघितलंय ना, हरिश्चंद्र राजाच्या ह्याच्यात गोष्टीमध्ये, प्रवेशमध्ये मला वाटतं होती ना तर कथा, की तो ते विश्वामित्र ऋषी असतात, तर ती याची परीक्षा घेतात ना हरिश्चंद्राची. तर त्यांनी त्याला पृथ्वी दान दिलेली असते, म्हणजे स्वप्नामध्ये पृथ्वी आणि सगळं राज्य. पण विश्वामित्र म्हणतो ते ठीक आहे, तू सगळं ते दिलं, पण त्याची दक्षिणा कुठे दिली मला? हम्म. जर काही दान केलं, दान हे सुद्धा दानयज्ञच झाला, तर त्या दानाची दक्षिणा दिल्याशिवाय दान पूर्ण होत नाही. यज्ञात सुद्धा यज्ञाची दक्षिणा म्हणून पूर्वी राजे महाराजे बघा यज्ञ करत असत. तसं उदाहरण आहे ना, की युधिष्ठिराने यज्ञ केला, यज्ञानंतर सगळ्या याचकांना दान दिलं, तर यज्ञानंतर दक्षिणा देणं किंवा दान दक्षिणा देणं हा त्याचा अविभाज्य भाग असतो. तर दक्षिणा ही यज्ञपत्नी मानली जाते. हम्म. आणि जसं आपण म्हणतो की गृहिणी म्हणजे तशी यज्ञाची गृहिणी म्हणजे दक्षिणा, तिला तृप्त केल्याशिवाय तुम्हाला यज्ञाचं फळ मिळणार नाही. जसं घरामध्ये गृहिणीला तृप्त केल्याशिवाय घर किंवा ते घर प्रसन्न होणार नाही आपल्यावर त्या अर्थाने. तर जशी यज्ञाची पत्नी दक्षिणा, तशीच त्याची पत्नी सुदक्षिणा होती. आणि ती जसं म्हणजे यज्ञाचं यज्ञपूर्ती जशी दक्षिणा करते, यज्ञाची पूर्ती जशी दक्षिणा करते, तशीच त्याची सुदक्षिणा ही औदार्य दाक्षिण्य रूढ म्हणजे औदार्याने युक्त अशी त्याची पत्नी दक्षिणा होती, की जी त्याला अत्यंत अनुरूप होती. असं 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 सुंदर याचा. हा, तर दाक्षिण्याचा दुसरा अर्थ असा पण होतो की अनुरूप किंवा अनुकूल, म्हणजे त्याला साथ देणारी, असा पण त्याचा अर्थ होतो. की असा जो एवढा चांगला म्हणजे इतक्या सगळ्या सर्व गुण संपन्न जो राजा होता, तर त्याला अत्यंत अनुरूप किंवा अनुकूल आणि त्याला साथ देणारी अशी त्याची सुदक्षिणा पत्नी होती. आणि ती नावाप्रमाणेच जशी यज्ञपत्नी दक्षिणा, तशीच ती सुदक्षिणा. तर तिच्या नावावरनं तिला यज्ञपत्नीची उपमा दिली. समजलं? हो सर. हो सर. हा, आता पुढचं, कलत्रवंतमात्मानं अवरोधे महत्यपि तया मेने मनस्विन्या लक्ष्म्या च वसुधाधिपः. आता त्याचा करताय वसुधाधिपः. वसुधाधिपा म्हणजे पृथ्वीपती, वसुधा म्हणजे पृथ्वी, आणि तिचा अधिप म्हणजे पती म्हणजे पृथ्वीपती म्हणजे तो राजा. कसा होता? आत्मानं कलत्रवंतम
मेने. मेने म्हणजे मा मानत असे. हम्म. मन मनमन्यते या धातूचं भूतकाळ येतो मेने असं. हा, तर तो कलत्रवंतम. कलत्रवान हा मूळ शब्द, कलत्रवत हा मूळ शब्द. त्याची प्रथम आवत आहे कलत्रवान. हा, आणि त्याची द्वितीय आवत आहे कलत्रवंतम मेने. जसं धनवंतम, धनवान, धनवंतम, तसं कलत्रवान, कलत्रवंतम. हम्म. कलत्रवंतम मेने द्वितीया, म्हणजे स्वतःला तो धनवान काय मानित असे, धनवान मानित असे. म्हणजे कलत्रवान, कलत्र म्हणजे भार्यायुक्त. असं आपण मराठीमध्ये पण कलत्र म्हणजे पत्नी. तर तो आपल्याला भार्यावान किंवा सपत्नीक मानत असे. कशामुळे पण, मनस्विद्या लक्ष्म्याच वसुधाधिपहा. तर त्याची मनस्विनी, मनस्विनी म्हणजे कसं की अं, मनस्विनी या शब्दाचा अर्थ असा आहे की मन लावून काम करणारी. आपण हल्ली जो तो मनस्वी आहे असं म्हणतो. हा, तर ऍक्च्युअली मनस्वी म्हणजे आपल्याला मराठीत मनस्वी या शब्दाचा अर्थ होता की फ्रीलान्सर किंवा जसं वाटेल मनाला येईल तसं वागणारा, असे अशा अर्थाने आपण मनस्वी हा शब्द वापरतो, बरोबर. पण तो अर्थ समूळ तसा अर्थ तसा नाहीये. मनस्वी म्हणजे दोन गोष्टी, एक तर अभिमानी किंवा दुसरा मन लावून काही कृत्य करताना पूर्ण मन ओतून जी काम करणारी, अशी ती मनस्वी. म्हणजे स्त्रीलिंगी मनस्विनी, पुल्लिंगी मनस्वी असं. तर तो आपली म्हणजे आपली पत्नी सुदक्षिणा. म्हणजे आपली मनस्विनी पत्नी म्हणजे अत्यंत मन लावून, हा, म्हणजे पूर्ण साथ देणारी किंवा मन लावणारी आपली पत्नी सुदक्षिणा. आणि दुसरं लक्ष्मी. तर इथं लक्ष्मी या शब्दाचा अर्थ आहे त्याची राज्यलक्ष्मी. पण त्याला म्हणजे त्याला दोन हे होतं. म्हणजे पूर्वीच्या काळी राजा हा, जसं रामाने म्हटलेलं आहे की राजा हा सेवक होता प्रजेचा. हम्म. जसं रा सामान्य नवरा हा असतो, हा पत्नीचं रक्षण करत असतो, तसा राजा हा प्रजेचं रक्षण करत असतो, नाही का. त्यामुळे त्या दिलीप राजाला तो कलत्रवंत स्वतःला का मानत असे, कलत्रवान, कारण एक म्हणजे त्याची अत्यंत मनस्विनी अशी पत्नी सुदक्षिणा नावाची पत्नी, आणि दुसरं त्याची राज्यलक्ष्मी म्हणजे त्याची राज्य आणि त्याची प्रजा. यामुळे तो स्वतःला कलत्रवान मानत असे. जरी त्याचा अंतःपुर म्हणजे हे म्हटलेलं आहे ना, अवरोधे महत्यपी, म्हणजे त्याला अवरोध करणारे, म्हणजे अवरोध म्हणजे महती अपी म्हणजे त्याचा महान असा अंतःपुर जरी त्याचं मोठं होतं. पूर्वीच्या काही जसं राजा महाराजांकडे अंतःपुर म्हणजे बऱ्याच राण्या वगैरे असायच्या, पण तरी तो मात्र या दोघींमुळेच आपल्याला कलत्रवान असा मानत असे. तर त्याचा अर्थ झाला. समजलं. हो तर सर. शरीर, हा, जसं एक म्हणजे मला आठवलं की अगदी पूर्वी मी एकदा त्या लक्ष्मीबाई केळकर, मावशी केळकर म्हणून होत्या ना राष्ट्रसेविका समितीच्या, तर त्यांची रामायणावरची मी प्रवचन ऐकली होती. त्यांनी एक सांगितलं होतं की 1930 साली काहीतरी एक इंग्लंडचा एक कोणीतरी प्रिन्स होता, एडवर्ड्स की कोणीतरी. तर त्यांनी त्याचं कोणाबरोबर तरी अफेअर होतं आणि त्याच्याकरता त्यांनी राज्याचा त्याग केला होता. आणि नंतर मग तेव्हा मग एक अशी चर्चा निघाली होती की राज्याकरता, सॉरी, एका आपल्या प्रेमाकरता राज्य त्यागणारा तो एडवर्ड्स महान, की राज्याकरता सीतेचा त्याग करणारा राम महान, असं. आणि काही मग सुशिक्षित लोक किंवा कन्फ्युज करणारे लोक म्हणत होते, बघा तो तो किती महान आहे, त्यांनी आपल्या प्रेमाकरता राज्याचा त्याग केला, म्हणजे मग तो राजा झाला नाही त्यामुळे, पण त्या इंग्लंडच्या त्या कायद्यानुसार. आणि बऱ्याच तुमच्या रामाने तर राजा करता, पण त्यांना हे लक्षात येत नाही की रामाने सीतेचा त्याग म्हणजे पदाकरता नाही केलेला आहे, त्याचं कर्तव्य म्हणून केलेला आहे. म्हणजे पण त्याच्यानंतर तो पूर्ण असा संन्यास्त वृत्तीने राहत